Hello and welcome students. In previous lecture we have seen classification of solution depending on capacity of solution to dissolve solute as unsaturated solution, saturated solution and supersaturated solution. And in saturated solution there is equilibrium between dissolution and crystallization. एक दोन स्टुडंट्सचा डाऊट होता की थोडंसं डिझोल्युशन आणि क्रिस्टलायझेशन बद्दल थोडं आणखी सांगा. तर डिझोल्युशन म्हणजे नेमकं काय असतं. समजा आपण एक कंटेनर घेतलं, बीकर घेतलं आणि त्याच्यामध्ये सॉल्व्हंट घेतलं. समजा सॉल्व्हंट वॉटर आहे. वॉटर युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे. मॅक्झिमम सोल्यूट म्हणजे खूप सारे सोल्यूट त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतात, म्हणून मग आपण त्याला युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणतो. मग समजा आपण एका बीकरमध्ये वॉटर घेतलं तर आपल्याला माहिती आहे की लिक्विड फिजिकल स्टेटमध्ये जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात ते थोडेसे सेपरेटेड असतात. सॉलिडमध्ये एकदम चिपकून असतात, एकदम क्लोजली पॅक असतात. तसं क्लोज पॅकिंग लिक्विडमध्ये नसतं, थोडेसे सेपरेटेड असतात आणि गॅसमध्ये सेपरेशन खूप जास्त असतं. मग ज्यावेळेला आपण ह्या सॉल्व्हंटमध्ये सोल्यूट पार्टिकल टाकतो, समजा आता हे सोल्यूट पार्टिकल्स आहेत, सोडियम क्लोराईड असेल किंवा शुगर असेल, तेव्हा ते सॉलिड कंडिशनमध्ये आहे तर हे सगळे पार्टिकल एकदम क्लोज पॅकिंगमध्ये असतील, एकदम जवळ असतील सॉलिड कंडिशनमध्ये. मग असा सॉलिड सोल्यूट जेव्हा आपण सॉल्व्हंटमध्ये ॲड करतो त्यावेळेला ह्या सॉलिड सोल्यूटचे जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात ते कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स सेपरेट होतात आणि ही जी इंटर पार्टिकल स्पेस आहे सॉल्व्हंटमधली, त्या इंटर पार्टिकल स्पेसमध्ये हे पार्टिकल जागा ऑक्युपाय करतात आणि ह्या इंटर पार्टिकल स्पेसमध्ये यांनी जागा ऑक्युपाय केली तर ही जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसला आपण म्हणतो डिझोल्युशन. या प्रोसेसला म्हणतात डिझोल्युशन. मग आता समजा तुम्ही थोडा सोल्यूट टाकला तो डिस्ट्रीब्यूट होईल, आणखी सोल्यूट टाकला तो डिस्ट्रीब्यूट होईल. असं करता करता तुम्ही जर जास्त क्वांटिटी सोल्यूटची टाकत गेले तर इथे काय होईल, नॅचरली त्या सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन, सोल्यूटचे खूप सारे पार्टिकल येतील आणि एक वेळ असेल की सोल्यूटचे पार्टिकल एकमेकांवर आदळतील किंवा सोल्यूटचे पार्टिकल सॉल्व्हंटच्या पार्टिकलवर आदळतील, म्हणजे कोलिजन होईल. मात्र हे जे कोलिजन आहे हे इलॅस्टिक कोलिजन नसतं. जसं कायनेटिक थेरी ऑफ गॅसेसमध्ये आपण म्हणतो की गॅसेस मॉलिक्युल्सचं जे कोलिजन असतं ते इलॅस्टिक असतं, परफेक्टली इलॅस्टिक असतं. म्हणजे त्या कोलिजनमध्ये मॉलिक्युल्स एनर्जी रिलीज करत नाही, त्यांची एनर्जी कमी होत नाही. मात्र हे सॉलिड आणि लिक्विडचे पार्टिकल्स आहेत तर इथलं कोलिजन नॉन इलॅस्टिक असतं, त्यांची एनर्जी कमी होते आणि ज्या वेळेला खूप सारे सोल्यूट पार्टिकल्स येतील कोलिजन वाढेल आणि कोलिजन वाढली की त्यांची एनर्जी कमी होईल आणि मग काही सोल्यूट पार्टिकल असे हे जे डिस्ट्रीब्यूट झालेले आहे ते सुद्धा एकत्र येतील आणि त्यांच्यापासून एक प्रेसिपिटेट तयार व्हायला लागेल. मग हे डिझॉल्व्ड जे पार्टिकल आहेत ते जर प्रेसिपिटेट आउट व्हायला लागले तर ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला म्हणतात क्रिस्टलायझेशन. या प्रोसेसला म्हणतात क्रिस्टलायझेशन. तर जे सॅच्युरेटेड सोल्युशन आहे त्या सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये जितके मॉलिक्युल्स म्हणजे 2-4 जास्त नाही, 2-4 मॉलिक्युल जे डिझॉल्व्ड आहेत ते क्रिस्टलाइज आउट होतात, तेवढेच जे सॉलिड सोल्यूट म्हणजे जे क्रिस्टलाइज आउट झालेले पार्टिकल आहेत त्यांचं डिझोल्युशन होतं आणि हे इक्विलिब्रियम कंडिशनला येतं. त्या सोल्युशनला आपण म्हणतो सॅच्युरेटेड सोल्युशन. आणि अशा सॅच्युरेटेड सोल्युशनच्या मोलार कॉन्सन्ट्रेशनला म्हणजे 1 लिटर सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये किती मोल सोल्यूटचे प्रेझेंट आहेत हे सांगणं म्हणजे सोल्युबिलिटी सांगणं. तसं पाहिलं तर सोल्युबिलिटीचे खूप सारे युनिट्स असतील, ग्रॅम पर लिटर किंवा मोल पर लिटर किंवा कॅपॅसिटी ऑफ सोल्युशन टू डिझॉल्व सोल्यूट ह्याच्याशी रिलेटेड. किती अमाऊंट ऑफ सोल्यूट तो सॉल्व्हंट गिव्हन अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट डिझॉल्व करू शकतो ती कॅपॅसिटी. सोल्युबिलिटी नावच सांगतं, सोल्युबल करण्याची ॲबिलिटी म्हणजे कॅपॅसिटी, किती सोल्यूटला तो सोल्युबल करू शकतो गिव्हन क्वांटिटी ऑफ सॉल्व्हंट, त्याला म्हणतात सोल्युबिलिटी. पण जनरली आपण सोल्युबिलिटीचं जे स्टँडर्ड युनिट आहे ते मोल पर लिटर किंवा कधी कधी चुकून ग्रॅम पर लिटर असं पण यूज केलं जातं. म्हणून सोल्युबिलिटीचं जनरल जे युनिट आहे ते ग्रॅम पर लिटर किंवा मोल पर लिटर असेल आणि जनरली आपण ते केमिस्ट्रीमध्ये मोल पर लिटरच यूज करतो. तर पुढे जाऊयात, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सोल्युबिलिटी. एखादा सॉल्व्हंट कोणत्या सोल्यूटला किती प्रमाणामध्ये डिझॉल्व करून घेऊ शकतो त्याला म्हणणार आपण
सोल्युबिलिटी, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सोल्युबिलिटी. पहिला फॅक्टर आहे नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. नेचर ऑफ सोल्यूट, सोल्यूटचं नेचर म्हणजे काय? नेचर म्हणजे काळा गोरा किंवा गोड आंबट किंवा असं नाही. पोलार आहे का नॉन पोलार आहे? दोन सोल्यूट पार्टिकलमध्ये इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं आहे, आणि ते मॉलिक्युल्स जे आहेत ते मॉलिक्युल्स पोलार आहेत का नॉन पोलार आहेत ह्याच्याशी रिलेटेड. मग सोल्यूटचे पार्टिकलमध्ये काय रिलेशन असू शकतं? सगळे सोल्यूटचे पार्टिकल एकसारखे असतील म्हणजे ते एकतर सगळे पार्टिकल नॉन पोलार असतील किंवा सगळे पार्टिकल पोलार असतील. तसंच सॉल्वंट आहे, तर सॉल्वंटचे सगळे पार्टिकल एकसारखे असतील. सगळे पार्टिकल्स एकतर पोलार असतील किंवा सगळे पार्टिकल्स एकतर नॉन पोलार असतील. मग कॉम्बिनेशन काय होऊ शकतं? पोलार सोल्यूट आणि पोलार सॉल्वंट, किंवा पोलार सोल्यूट आणि नॉन पोलार सॉल्वंट, किंवा नॉन पोलार सोल्यूट नॉन पोलार सॉल्वंट, नॉन पोलार सोल्यूट पोलार सॉल्वंट, असं कॉम्बिनेशन असू शकतं. मग त्या कॉम्बिनेशनमध्ये एक प्रिन्सिपल आहे सोल्युबिलिटीचं प्रिन्सिपल, त्याला म्हणतात लाईक डिझॉल्व्स लाईक. लाईक डिझॉल्व्स लाईक म्हणजे पोलार जो सोल्यूट आहे त्याला पोलार सॉल्वंट डिझॉल्व करेल, आणि जो सोल्यूट नॉन पोलार आहे त्या नॉन पोलार सोल्यूटला नॉन पोलार सॉल्वंट डिझॉल्व करायची कॅपॅसिटी ठेवेल. म्हणजे पोलार सोल्यूट डिझॉल्व्स इन पोलार सॉल्वंट किंवा नॉन पोलार सोल्यूट्स डिझॉल्व्स इन नॉन पोलार सॉल्वंट, ह्याला म्हणतो आपण लाईक डिझॉल्व्स लाईक प्रिन्सिपल. जसं समजा आपण डे टू डे लाईफमध्ये एक्झाम्पल घेऊ शकतो. सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड हा आयोनिक क्रिस्टल आहे, आयोनिक क्रिस्टलाइन सॉलिड आहे म्हणजे पोलार नेचरचा आहे. तसंच KCl सुद्धा पोलार आहे. शुगर जे आहे, आता शुगरच्या सोल्युबिलिटीचे बरेच वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळे कारणं दिलेले आहेत, पण शुगरमध्ये पॉलीहायड्रॉक्झी अल्डिहाइड किंवा पॉलीहायड्रॉक्झी कीटोन असेल म्हणजे त्याच्यामध्ये हायड्रॉक्झिल ग्रुप आहे म्हणजे पोलॅरिटी आहे, तो पोलार आहे. मग जर ह्यांना आपण वॉटरमध्ये टाकलं तर वॉटर हा पोलार सॉल्वंट आहे. वॉटर पोलार सॉल्वंट आहे, हे सगळे पण पोलार आहेत म्हणून NaCl वॉटरमध्ये डिझॉल्व होतो, KCl वॉटरमध्ये डिझॉल्व होतो, शुगर वॉटरमध्ये डिझॉल्व होतो. शुगरला वॉटरमध्ये डिझॉल्व होण्याची जी कॅपॅसिटी आहे, काही पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे की शुगर मॉलिक्युल्स फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर अँड देअरफॉर इट इज सोल्युबल इन वॉटर. काही जणांचं असं म्हणणं आहे की शुगर इज लेस पोलार, water is much more polar, but dielectric constant of water is much higher and therefore it can dissolve sugar. Sugar जरी कमी पोलार नेचरचा असला तरी वॉटरचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट जास्त असल्यामुळे शुगर त्याच्यात डिझॉल्व होते. जसा क्वेश्चन असेल, जसा ऑप्शन आपल्याला मिळेल तसं आपण ते उत्तर टिक करणार, ऑप्शनमध्ये जसं मिळेल तसं. तर पोलार सोल्यूट्स आणि पोलार सॉल्वंट. आता वॉटरच्या ऐवजी जर तुम्ही बेन्झीन घेतलं, बेन्झीन नॉन पोलार आहे. बेन्झीनमध्ये जे बॉन्ड्स आहेत ते कार्बन आणि हायड्रोजन मधले बॉन्ड्स आहेत. कार्बन आणि हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स निग्लिजिबल आहे म्हणून NaCl बेन्झीनमध्ये इनसोल्युबल असेल किंवा KCl बेन्झीनमध्ये इनसोल्युबल असेल, शुगर बेन्झीनमध्ये इनसोल्युबल असेल, कारण हे पोलार आहेत आणि सॉल्वंट कसं आहे नॉन पोलार आहे. त्याच्या उलट आपण घरी जे नॅफ्थॅलिन बॉल्स यूज करतो, बेसिनमध्ये दुर्गंध येऊ नये म्हणून नॅफ्थॅलिन बॉल्स ठेवतात किंवा वॉशरूममध्ये वगैरे पण नॅफ्थॅलिन बॉल्स हँग करून ठेवतात जेणेकरून दुर्गंधी जावी. तर तो जो नॅफ्थॅलिन आहे त्याचं जर तुम्ही चुरा जरी केला, अगदी त्याची पावडर फॉर्ममध्ये जरी घेतलं आणि त्याला पाण्यात टाकलं तर ते तरंगत राहतं, ते डिझॉल्व होत नाही कारण नॅफ्थॅलिन नॉन पोलार आहे, ते पाण्यात डिझॉल्व होणार नाही. मग तसंच अँथ्रासिन किंवा कापूर आपण म्हणतो ते कॅम्फर, कोलेस्ट्रॉल, बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल एक फॅट टाईपचं असतं, ते वॉटरमध्ये डिझॉल्व होत नाही, ते बेन्झीन नॉन पोलार सॉल्वंट आहे त्याच्यात डिझॉल्व होतं. मग नॉन पोलार सोल्यूट्स लाईक बेन्झीन नॅफ्थॅलिन, अँथ्रासिन, कोलेस्ट्रॉल, these are non-polar solutes and therefore they get dissolved in non-polar solvent, that is benzene. जे नॉन पोलार सोल्यूट आहे ते नॉन पोलार सॉल्वंट मध्ये डिझॉल्व होतील, ह्यालाच आपण म्हणतो लाईक डिझॉल्व्स लाईक प्रिन्सिपल. ठीक आहे. आता काही गोष्टी गॅसेसच्या बाबतीत बघूया. ऍक्च्युली आपल्याला फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सोल्युबिलिटी ह्या टॉपिक खाली
सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड आणि सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड हे दोन कंपोनेंट्स मध्ये हे दोन पॅटर्न बघायचे आहे. तसं लिक्विड इन लिक्विड हे जे आहे ते मिसिबल असेल तर कोणतंही प्रपोर्शन चालतं. आपण प्रिव्हियस लेक्चरला डिस्कस केले की ज्याच्यामध्ये सॉल्व्हंट लिक्विड असेल खऱ्या अर्थाने ते ट्रू सोल्युशन असण्याची शक्यता जास्त असते. म्हणून आपल्याला सॉलिड इन लिक्विड आणि गॅस इन लिक्विड हे दोन कंपोनेंट या दोन टाईपचे सोल्युशन्स बघायचे आहे. मग आता हे लाईक डिझॉल्व्स लाईक हे प्रिन्सिपल सॉलिड सोल्यूट साठी पण अप्लिकेबल आहे आणि गॅसियस सोल्यूट साठी पण अप्लिकेबल आहे इन सॉल्व्हंट लिक्विड सॉल्व्हंट. ठीक आहे. आता पुढे समजा गॅसेस आहे, नायट्रोजन गॅस, ऑक्सिजन गॅस, ऑइल हे सगळे नॉन पोलार नेचरचे आहे. आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन मध्ये डबल कोव्हॅलंट बॉन्ड असतो, डायटॉमिक मॉलिक्यूल. मग ऑक्सिजन मॉलिक्यूल नॉन पोलार आहे, नायट्रोजन मॉलिक्यूल नॉन पोलार आहे, दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे. ऑइल सुद्धा लेस पोलार किंवा नॉन पोलार आहे आणि हे नॉन पोलार असल्यामुळे ते वॉटरमध्ये सोल्युबल असणार नाही किंवा खूप कमी प्रमाणामध्ये सोल्युबल असेल. जे अतिच कमी प्रमाणामध्ये सोल्युबल असतं त्याला म्हणतात स्पॅरिंगली सोल्युबल, त्याला म्हणतात स्पॅरिंगली सोल्युबल किंवा फीबली सोल्युबल, सोल्युबल टू लेस एक्सटेंट. समजा आपण बीकरमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये वाळू टाकली, अशी मुठभर वाळू टाकली आणि ती डिझॉल्व केली, करायचा प्रयत्न केला. वाळू पाण्यामध्ये डिझॉल्व होऊ शकते का? नाही, अजिबात नाही. मग एकदम थोडं, एकदम नाही सारखं, एकदम निग्लिजिबल क्वांटिटी का होईना ती पाण्यामध्ये डिझॉल्व होईल. मग इतकी सारी वाळू घेतली त्याच्यातला एखादा कण जर डिझॉल्व झाला तर त्याला डिझॉल्व झाला असं आपण म्हणतच नाही, ऑलमोस्ट इनसोल्युबल असं आपण म्हणतो. तर ऑइल म्हणा किंवा नायट्रोजन गॅस, ऑक्सिजन गॅस यांची सोल्युबिलिटी वॉटरमध्ये खूप कमी असते. पण ऑक्सिजनची जी सोल्युबिलिटी वॉटरमध्ये आहे ती एवढी सफिशियंट आहे ॲक्वॅटिक ॲनिमल्सच्या रेस्पायरेशनसाठी. तर ऑक्सिजन, नायट्रोजन, ऑइल दीज आर नॉन पोलार इन नेचर, देअरफॉर दे आर स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर, feebly soluble in water. But HCl, there is large difference in electronegativity of hydrogen and chlorine. HCl is highly polar in nature. Ammonia have pyramidal structure with large magnetic moment, dipole moment म्हणजे हा पण पोलार नेचरचा आहे. मग HCl आणि अमोनिया हे पोलार नेचरचे असल्यामुळे दे आर हायली सोल्युबल इन वॉटर. दीज आर हायली सोल्युबल इन वॉटर. ते खूप जास्त सोल्युबल असतात पाण्यामध्ये. खूप सारी क्वांटिटी HCl ची, खूप सारी क्वांटिटी अमोनियाची डिझॉल्व होऊ शकते, कारण पोलार डिझॉल्व्स पोलार, पोलार सोल्युट्स गेट डिझॉल्व्ड इन पोलार सॉल्व्हंट. आता अमोनियाचं वॉटरमध्ये डिझॉल्व होण्याचं आणखी एक कारण आहे. कधी कधी काय होतं की सोल्यूट नॉन पोलार असला तरी तो वॉटरमध्ये पोलार सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व होतो. जसं की कार्बन डायऑक्साईड आहे. कार्बन डायऑक्साईड नॉन पोलार नेचरचं आहे. कार्बन डायऑक्साईड मध्ये कार्बनचं जे हायब्रिडायझेशन आहे ते sp हायब्रिडायझेशन आहे, लिनियर जॉमेट्री आहे. मग लिनियर जॉमेट्रीमध्ये कार्बन ऑक्सिजनची जी डायपोल मोमेंट आहे, तर या कार्बन ऑक्सिजनचा एक बॉन्डची डायपोल मोमेंट या डायरेक्शन असेल, दुसरा डायपोल मोमेंट या डायरेक्शन असेल. दोन्ही डायपोल मोमेंटची मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन अपोजिट आहे, म्हणून रिझल्टंट जी डायपोल मोमेंट असेल ती 0 असेल. म्हणजे हा जो मॉलिक्यूल आहे हा नॉन पोलार नेचरचा आहे, पण तो पाण्यामध्ये फेअरली सोल्युबल आहे, खूप जास्त सोल्युबल नेचरचा आहे. तर त्याचं कारण आहे इट रिॲक्ट्स विथ वॉटर अँड प्रोड्युसेस कार्बोनिक ॲसिड. तशीच एक केमिकल रिॲक्शन अमोनिया आणि वॉटरमध्ये पण होते. कार्बन डायऑक्साईड dissolves or chemically react with water and produces carbonic acid. CO2 reacts with water to produce H2CO3 carbonic acid. Similarly अमोनिया पोलार आहे म्हणून तो वॉटर मध्ये डिझॉल्व होतो ही तर आहेच, पण अमोनिया वॉटर सोबत केमिकल रिएक्शन पण करतो आणि अमोनिया जर वॉटर सोबत रिएक्शन केली तर त्यापासून आपल्याला अमोनियम हायड्रॉक्साईड मिळतं. मग जे सबस्टन्सेस वॉटर सोबत रिएक्शन करतात, सॉल्व्हंट सोबत केमिकली रिएक्ट करतात, त्या सोल्यूटची पण सोल्युबिलिटी त्या सॉल्व्हंट मध्ये जास्त असते. तर पहिला फॅक्टर होता नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. मुख्य काय आहे? लाईक डिझॉल्व्स लाईक प्रिन्सिपल. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आणखी काही गोष्टी असतात. जसं आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जर बघितलं तर सोल्यूट आणि सॉल्व्हंटमध्ये जर एकमेकांमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होत असेल तर तो सोल्युबल असतो, आणि हायड्रोजन बॉन्डिंग बनत नसेल सोल्यूट आणि सॉल्व्हंटमध्ये तर तो पाण्यामध्ये इनसोल्युबल असेल किंवा त्या सॉल्व्हंटमध्ये इनसोल्युबल असेल. जसं
इथिल अल्कोहोल आहे. आता हे ऑर्गॅनिकमध्ये थोडा वेगळा प्रश्न येतो, फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये. आता हा आपला पार्ट ऑर्गॅनिकचा नाही आहे, ह्याच्यामध्ये थोडंसं वेगळं नेचर. याच्यामध्ये आपण लाईक डिझॉल्व्स लाईक एक प्रिन्सिपल वापरतो. हायड्रोजन बॉन्डिंग हे पण कोव्हॅलंटली बॉन्डेड कंपाऊंडसाठी, कोव्हॅलंटली बॉन्डेड सोल्यूटसाठी वापरू शकतो. आणखी एक असतं ह्याच्याशीच रिलेटेड, लॅटिस एन्थॅल्पी. ती स्पेशली क्रिस्टलाइन सॉलिडसाठी असते आणि डिटेलमध्ये आपण थर्मोडायनामिक्समध्ये पाहणार आहोत. आणि ती कंडिशन अशी असते की लॅटिस एन्थॅल्पी शुड बी लेस दॅन हायड्रेशन एन्थॅल्पी. हायड्रेशन एन्थॅल्पी जास्त निगेटिव्ह पाहिजे, लॅटिस एन्थॅल्पी थोडी कमी पॉझिटिव्ह पाहिजे, मग सोल्युबिलिटी जास्त असते. तर असू देत, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधलं एक फिजिकल प्रॉपर्टीशी रिलेटेड टॉपिक आहे की इफ सोल्यूट कॅन फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर, इफ सोल्यूट कॅन फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग विथ सॉल्वंट, then it is soluble in that solvent. If it is unable to form hydrogen bonding with water, then that solute is insoluble in water. अशा टाईपचं पण एक प्रिन्सिपल असतं. सेकंड फॅक्टर बघूया, फॅक्टर अफेक्टिंग ऑन सोल्युबिलिटी मध्ये दुसरा फॅक्टर आहे टेम्परेचर. हाऊ टेम्परेचर अफेक्ट्स ऑन सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड ऑर गॅस इन लिक्विड. सेकंड फॅक्टर आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी. पुन्हा एकदा आपल्याला दोन वेगळ्या वेगळ्या टाईपच्या सोल्युशनमध्ये बघायचे, सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड आणि सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. सुरुवातीला आपण इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड बद्दल चर्चा करूया. तर जे सोल्युशन्स असतात त्याला आपण दोन प्रकारे डिव्हाइड करू शकतो, एक्झोथर्मिक सोल्युशन्स आणि एंडोथर्मिक सोल्युशन्स. एक्झोथर्मिक सोल्युशन्स म्हणजे काय, जे सोल्युशन्स तयार होत असताना हीट एनर्जी रिलीज होते अशांना म्हणतो आपण एक्झोथर्मिक सोल्युशन्स. समजा आपल्याकडे वॉशिंग पावडर असेल, बऱ्याच वेळा समजा जे कोणी कपडे आपल्या हाताने धुत असतील किंवा कपडे भिजत घालायची वेळ कधीतरी आली असेल तर त्यांना माहिती असेल किंवा त्यांना माहिती नसेल ते घरी पण एक्सपेरिमेंट करू शकतात. सर्फ एक्सेल असेल किंवा आणखी कुठली पण वॉशिंग पावडर असेल अशी मूठभर घ्यायची आणि थंड पाणी जे असेल बकेटमध्ये त्याच्यामध्ये मूठ न उघडता असं पाण्यामध्ये डिप करायचं. आणि जसं आपण पाण्यामधला आणि पाण्याचा आणि त्या वॉशिंग पावडरचा संपर्क यायला लागतो आपल्याला त्याच्यातनं असं गरम जाणवतं, म्हणजे टेम्परेचर वाढल्यासारखं वाटतं. याचा अर्थ काय होतो की वॉशिंग पावडर आणि वॉटर यांचं सोल्युशन तयार होत असताना हीट एनर्जी रिलीज होते. अशा सोल्युशन्सला आपण म्हणतो एक्झोथर्मिक सोल्युशन्स. त्याच्या उलट समजा चमचाभर ग्लुकोज पावडर आपण हातावर घेतली आणि त्याच्यावर 3-4 थेंब पाणी टाकलं आणि त्याला असं ओलं करायचा प्रयत्न केला तर आपल्याला हाताला एकदम गार गार वाटतं. मग असे जे सोल्युशन्स आहेत, म्हणजे ग्लुकोज सोल्युशनला जर तुम्ही पाण्यामध्ये टाकलं तर ते एंडोथर्मिक सोल्युशन असतं. काय एंडोथर्मिक सोल्युशन असतं, हातामध्ये ग्लुकोज पावडर घेतली त्याच्यावर पाणी टाकलं तर हातामधली हीट एनर्जी ते ग्लुकोज पार्टिकल जे असतील ते ॲब्सॉर्ब करतात आणि वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात. मग हाताची हीट एनर्जी कमी झाल्यामुळे आपल्याला गार गार वाटतं. मग ज्या सोल्युशनमध्ये हीट एनर्जी ॲब्सॉर्ब होते, सोल्युशन तयार होताना हीट एनर्जी ॲब्सॉर्ब होत असेल तर त्यांना म्हणतात एंडोथर्मिक सोल्युशन्स. आणि जे सोल्युशन्स तयार होत असताना हीट एनर्जी रिलीज होते त्याला म्हणतात एक्झोथर्मिक सोल्युशन्स. तर ली चॅटलियर्स प्रिन्सिपलचं असं म्हणणं आहे, आपण 11th मध्ये केमिकल कायनेटिक्स केमिकल इक्विलिब्रियम चॅप्टरमध्ये हा ली चॅटलियर्स प्रिन्सिपल पाहिला होता. त्याचं असं म्हणणं आहे की जर एंडोथर्मिक चेंज असेल तर त्या एंडोथर्मिक चेंजचा रेट, एंडोथर्मिक म्हणजे ज्याला हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करायची आहे आणि त्यावेळेला जर तुम्ही टेम्परेचर जास्त दिलं तर पटपट हीट ॲब्सॉर्ब होईल आणि रेट ऑफ प्रोसेस फास्ट असेल, म्हणजे टेम्परेचर जास्त तर रेट ऑफ रिॲक्शन जास्त. त्याच्या उलट एक्झोथर्मिक चेंज असेल तर त्या एक्झोथर्मिक चेंजमधनं हीट एनर्जी बाहेर पडते आणि तुम्ही जर सराउंडिंग टेम्परेचर जास्त ठेवलं तर बाहेर पडणारी हीट जी आहे ती ऑलरेडी असलेल्या हीटला रिपेल करेल आणि पटकन हीट एनर्जी बाहेर येणार नाही. म्हणजे एक्झोथर्मिक चेंजसाठी रेट ऑफ प्रोसेस, रेट ऑफ रिॲक्शन हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे. मग एखादं इथे तेच लिहिलं आहे आपण, बाय ली चॅटलियर्स प्रिन्सिपल फॉर एंडोथर्मिक चेंज रेट ऑफ प्रोसेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर अँड फॉर एक्झोथर्मिक चेंज रेट ऑफ रिॲक्शन रेट ऑफ प्रोसेस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. आता ह्या ली चॅटलियर्स प्रिन्सिपलवरून आपल्याला काय वाटतं की टेम्परेचर वाढवलं तर एंडोथर्मिक सोल्युशनची सोल्युबिलिटी वाढायला पाहिजे आणि टेम्परेचर वाढवलं तर एक्झोथर्मिक सोल्युशनची सोल्युबिलिटी कमी व्हायला पाहिजे. पण असं काहीही होत नाही. सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड हा जो प्रकार आहे ह्याच्यामध्ये असं काही होत नाही. सोल्युशन एंडोथर्मिक असू दे नाहीतर एक्झोथर्मिक असू दे,
टेम्परेचर वाढवल्याने सोल्युबिलिटी वाढतेच, ती कमी होत नाही. असं म्हणतात की एक्सपेरिमेंटली इट इज ऑब्झर्व्ड दॅट फॉर एव्हरी 10 डिग्री राईज इन टेम्परेचर सोल्युबिलिटी अप्रॉक्सिमेटली डबल्स. 10 डिग्रीनी जर टेम्परेचर वाढलं तर सोल्युबिलिटी जवळपास दुप्पट होते. तर फॉर एव्हरी 10 डिग्री राईज इन टेम्परेचर सोल्युबिलिटी अप्रॉक्सिमेटली डबल्स. सोल्युबिलिटी डज नॉट डिपेंड ऑन endothermicity or exothermicity of solution. Whether solution is exothermic or endothermic, always solubility increases with increase in temperature. Solution exothermic असू दे किंवा endothermic असू दे, टेम्परेचर वाढवल्याने solubility वाढणारच. Independent of endothermicity or exothermicity, generally solubility increases with increase in temperature. आता काही एक्झाम्पल्स आपल्याला पाठ करायचे आहे. कधी कधी तुम्हाला विचारू शकतात विच ऑफ द फॉलोइंग सोल्यूट फॉर्म एक्झोथर्मिक सोल्युशन, विच ऑफ द फॉलोइंग सोल्यूट फॉर्म एंडोथर्मिक सोल्युशन. तर त्याचे एक्झाम्पल्स इथे लिहिलेले आहेत. अमोनियम नायट्रेट NH4NO3, KNO3, पोटॅशियम नायट्रेट KCl, these are endothermic solution, they form endothermic solutions with water. Lithium sulfate monohydrate, hydrated lithium sulfate, calcium chloride, sodium sulfate, cesium sulfate, they form exothermic solutions. आता हे ठीक आहे का टेम्परेचर वाढवल्याने सोल्युबिलिटी वाढते, पण प्रत्येक सोल्यूटची सोल्युबिलिटी सेम पॅटर्नमध्ये चेंज होत नाही. काही सोल्यूट असे असतात की टेम्परेचर खूप जास्त वाढवल्यावर त्यांची सोल्युबिलिटी थोडीशी वाढते. म्हणजे काय, जर टेम्परेचर तुम्ही 4 पट केलं तर सोल्युबिलिटी दुप्पट होईल, किंवा तुम्ही टेम्परेचर 6 पट केलं तर सोल्युबिलिटी जास्तीत जास्त 3 पट होईल किंवा 3.5 पट होईल. म्हणजे टेम्परेचरमध्ये जास्त इन्क्रीज केलं तर सोल्युबिलिटी थोडीशी वाढेलच पण थोडी कमी प्रमाणात वाढेल. खूप जास्त टेम्परेचर वाढवल्यावर सोल्युबिलिटी थोडीशी वाढत असेल तर आपण त्याला म्हणतो सोल्युबिलिटी इन्क्रीजेस लेस रॅपिडली विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. आणि त्याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स आहेत KCl, NaCl, NaBr. या ठिकाणी आपण एक ग्राफ प्लॉट केलेला आहे सोल्युबिलिटी व्हर्सेस टेम्परेचर. सोल्युबिलिटी वाय ॲक्सिसला घेतलंय, टेम्परेचर एक्स ॲक्सिसला घेतलंय. आता हा जो KClचा ग्राफ आहे हा ही इथून रेषा चालली इथपर्यंत वर गेली. NaClचा जो ग्राफ आहे हा ग्राफ आहे. ही जी लाईन आहे NaBrची, ह्या रेषेंचा जो स्लोप आहे तो स्लोप कमी आहे. स्लोप कमी आहे म्हणजे हळूहळू टेम्परेचर जे आहे एकदम जास्त वाढते पण सोल्युबिलिटी फारशी वाढत नाही. जर समजा आता एक NaClचं एक्झाम्पल घेऊया आपण. इथे एक T1 टेम्परेचर आणि T2 टेम्परेचर इथे परपेंडिक्युलर टाकायचं. हे समजा T1 टेम्परेचर, ह्या टेम्परेचरला इथून जर आपण परपेंडिक्युलर टाकलं तर इथली सोल्युबिलिटी समजा S1. ठीक आहे. आता तुम्ही टेम्परेचर वाढवलं T1 पासून इथपर्यंत घ्या वाटल्यास, हे टेम्परेचर T2. तुम्ही इतक्या टेम्परेचरवरून इथपर्यंत गेले, सोल्युबिलिटी T1 टेम्परेचरला सोल्युबिलिटी एवढी होती. आता ही जी लाईन आहे अशी चालली आहे, मग या पॉइंटला सोल्युबिलिटी ही अशी आहे, एवढी आहे. ठीक आहे. ही असेल S2. S2 आणि S1 मध्ये जास्त फरक नाही आहे, अगदी थोडासा फरक आहे. हा वरचा जो पॉइंट आहे हा S2 आहे आणि खालचा जो आहे हा S1 आहे. म्हणजे ह्याच्यामधला जो गॅप आहे हा खूपच कमी आहे. कदाचित दिसेल तुम्हाला इथे बघा, हे दाखवायचा प्रयत्न करते. एवढा जो गॅप आहे हा सोल्युबिलिटीचा गॅप आहे आणि एवढा जो आहे गॅप तो टेम्परेचरचा गॅप आहे. म्हणजे एवढं टेम्परेचर वाढवलं तर सोल्युबिलिटी फक्त एवढीशीच वाढली. इतकं टेम्परेचर वाढलं तेव्हा सोल्युबिलिटी फक्त एवढी वाढली. जास्त टेम्परेचर वाढवलं तरी सोल्युबिलिटी थोडीशी वाढली. याला म्हणतो आपण सोल्युबिलिटी इन्क्रीजेस लेस रॅपिडली स्लोली विथ लार्ज इन्क्रीज इन टेम्परेचर. मग असे जे आहेत त्यांचे एक्झाम्पल्स KCl, NaCl आणि NaBr. KCl, NaCl आणि NaBr. फॉर धिस टाइप ऑफ सॉल्ट्स solubility increases less rapidly with increase in temperature. याचा जो ग्राफ असेल, याचा ग्राफ अशा टाइपचा असेल, म्हणजे ह्याचा स्लोप कमी असेल. त्याच्या उलट दुसऱ्या प्रकारचे जे सोल्यूट्स आहेत KNO3, NaNO3 आणि KBr, हे रेड कलरचे दाखवलेले पहा इथून इथपर्यंत. हा जो आहे KNO3चा ग्राफ, हा NaNO3चा ग्राफ, हा KBrचा ग्राफ. समजा तुम्ही KNO3च्या ग्राफसाठी बघा,
समजा तुम्ही इतकं इथे घेतलं टेम्परेचर T1 घ्या वाटलेस, हे T1ला इथे सॉल्युबिलिटी असेल S1, टेम्परेचर तेच घेऊया आपण आता T1. ठीक आहे, हे विसरून जा. आता आपण KNO3 साठी पाहतोय, पोटॅशियम नायट्रेटच्या सोल्यूटसाठी. मग आता टेम्परेचर T1 आहे, पोटॅशियम नायट्रेटचा हा ग्राफ आहे, याला थोडं हायलाईट करते. हा पोटॅशियम नायट्रेटचा ग्राफ आहे. या T1 टेम्परेचरला त्याची जी सोल्युबिलिटी, T1 टेम्परेचरला ही जी सोल्युबिलिटी आहे S1 आहे. समजा आपण टेम्परेचर इथपर्यंत वाढवलं, हे केलं T2, इथून परपेंडिक्युलर टाकलं T2, टेम्परेचर किती वाढले, इथून इथपर्यंत वाढले. हा आहे डेल्टा T, इन्क्रीज इन टेम्परेचर. S1 एवढा आहे, S2 केवढा आहे, इथपासून तर इथपर्यंत. मग आता हा आहे S2. विचार करा, टेम्परेचर एवढं वाढलं आणि सोल्युबिलिटी एवढी वाढली, म्हणजे टेम्परेचरमध्ये थोडासा चेंज आहे आणि सोल्युबिलिटीमध्ये चेंज जास्त आहे. अशा वेळेला आपण म्हणतो सोल्युबिलिटी इन्क्रीजेस मोर रॅपिडली विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. हे तरी आपण इथे घेतलं. जर आपण इथे घेतलं असतं, थोडंसं आणखी वाटल्यास इथे T3 घेऊया. हा जर T3 घेतला तर T2 आणि T3 मध्ये चालाय. हे जे टेम्परेचरचं व्हेरिएशन आहे ते एवढं आहे आणि T3 मध्ये सोल्युबिलिटी एवढी आहे. तर सोल्युबिलिटी मधला डिफरन्स एवढा आलाय आणि टेम्परेचर मधला डिफरन्स एवढा आलाय. ग्राफवरून तुम्हाला कळेल टेम्परेचर थोडंच वाढवलंय पण सोल्युबिलिटी खूप जास्त वाढली. मग अशा प्रकारचे जे सोल्युशन्स आहेत त्यासाठी आपण म्हणतो सोल्युबिलिटी इन्क्रीजेस मोर रॅपिडली विथ स्मॉल इन्क्रीज इन टेम्परेचर फॉर अ सॉल्ट्स ऑफ टाईप. मग ते जे आहेत ते असतील KNO3, NaNO3 and KBr. For such type of salts, solubility increases more rapidly with small increase in temperature. या ग्राफचा स्लोप कमी असेल, या ग्राफचा स्लोप जो असेल तो खूप जास्त असेल, जेणेकरून सोल्युबिलिटी खूप पटापट वाढेल. काही एक्सेप्शनल केसेस आहेत. सोडियम सल्फेट किंवा लिथियम सल्फेट हायड्रेटेड मोनोहायड्रेट. ठीक आहे, लिथियम सल्फेट मोनोहायड्रेट, सोडियम सल्फेट किंवा CaCl2 हे थोडे एक्सेप्शनल आहे. यांच्यामध्ये काय होतं, टेम्परेचर वाढवलं तर सोल्युबिलिटी कमी होते. मग त्यांचा ग्राफ जर आपल्याला इथे प्लॉट करायचा झाला तर तो ग्राफ असा दिसेल, Na2SO4 विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. ग्राफ खाली खाली चाललाय, उजवीकडे जाताना ग्राफ खाली खाली चाललाय, म्हणजे टेम्परेचर वाढवलं तर सोल्युबिलिटी कमी होते. फॉर सॉल्ट्स ऑफ टाईप Na2SO4, CaCl2, लिथियम सल्फेट मोनोहायड्रेट, तर यांचा ग्राफ असा असेल. डिक्रीजिंग ग्राफ आहे, हा इन्क्रीजिंग ग्राफ आहे, हा इन्क्रीजिंग ग्राफ आहे, हा डिक्रीजिंग ग्राफ आहे. विथ इन्क्रीज इन टेम्परेचर सोल्युबिलिटी डिक्रीजेस. तर हे होतं इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड. आता आपल्याला बघायचं आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. थोडंसं वेगळं आहे. गॅस इन लिक्विडचं जे रिलेशन आहे ते सॉलिड इन लिक्विडच्या रिलेशनपेक्षा वेगळं आहे. कसं आहे ते बघूया. तर इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन लिक्विड. आपल्याला माहिती आहे की जे गॅसियस फिजिकल स्टेट असती ती फिजिकल स्टेटमध्ये टेम्परेचर जास्त असतं आणि लिक्विड फिजिकल स्टेट असते सेम सबस्टन्सची, त्याच्यामध्ये टेम्परेचर कमी असतं. समजा आता आपण वॉटर घेतलं तर वॉटरचं टेम्परेचर किती असतं, 100 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी. आणि वॉटर व्हेपर्स घेतलं म्हणजे गॅसियस स्टेटमध्ये घेतलं तर त्याला वॉटर गॅस म्हणायचं नाही. वॉटर गॅसचं कॉम्बिनेशन वेगळं असतं, कंपोजिशन वेगळं असतं. वॉटर व्हेपर्स तर त्याचं टेम्परेचर नेहमी किती असेल, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे सबस्टन्स एकच असेल तर लोअर टेम्परेचरला तो लिक्विड फिजिकल स्टेटमध्ये असतो आणि हायर टेम्परेचरला तो गॅसियस फिजिकल स्टेटमध्ये असतो. जो गॅस लवकर कॉम्प्रेसिबल असतो, जो गॅस लवकर कॉम्प्रेस होतो, जो गॅस लवकर लिक्विफाय होतो, अशा गॅसची सोल्युबिलिटी जास्त असते. नॅचरली जो गॅस लिक्विफाय होईल तो लिक्विड फिजिकल स्टेटमध्ये पटकन येईल, लिक्विडमध्ये पटकन मिसिबल होईल आणि सोल्युबिलिटी वाढेल.
आणि ज्या गॅसचं लवकर कॉम्प्रेशन होणार नाही, जो लिक्विफाय लवकर होणार नाही, असा गॅस गॅसियस स्टेटमध्ये राहायचा प्रयत्न करेल. तो लिक्विफाय व्हायचा प्रयत्न होणार नाही, तो लिक्विडमध्ये लवकर मिक्स होणार नाही, लिक्विडमध्ये डिस्ट्रीब्यूट होणार नाही आणि तो वेगळं राहायचं म्हणजे वरच्या लेवलला राहायचा, वेगळं राहायचा प्रयत्न करेल म्हणजे सोल्युबिलिटी काय असेल, कमी असेल. तर लिक्विडला हायर टेम्परेचर दिलं तर तो गॅसियस फिजिकल स्टेटमध्ये जातो, पण गॅसला जर कूल केलं, टेम्परेचर कमी केलं तर लिक्विड फिजिकल स्टेटमध्ये येतो. कुठल्याही सेम सबस्टन्सची लिक्विड फिजिकल स्टेटमधलं टेम्परेचर कमी असतं, त्याच्याच व्हेपर स्टेटमध्ये असलेलं, गॅसियस स्टेटमध्ये असलेलं टेम्परेचर जास्त असतं. मग जर आपण टेम्परेचर वाढवलं तर काय होईल, लिक्विड फिजिकल स्टेट ही गॅसियस फिजिकल स्टेटमध्ये व्हायचा प्रयत्न होईल. जो इक्विलिब्रियम आहे हा इक्विलिब्रियम टेम्परेचर वाढवल्याने लिक्विड टू गॅसियस फिजिकल स्टेटकडे जाईल आणि गॅसियस फिजिकल स्टेटमध्ये गेला म्हणजे सोल्युबिलिटी कमी असेल. त्याच्या उलट जर आपण गॅसचं टेम्परेचर कमी केलं तर म्हणजे गॅसचं टेम्परेचर जर वाढवलेलं असेल तर तो सबस्टन्स गॅसमध्येच राहायला आवडेल, तो काही लिक्विफाय होणार नाही आणि त्याची सोल्युबिलिटी कमी असेल. पण जर का आपण गॅसचं टेम्परेचर कमी केलं तर ते मॉलिक्यूल दूर दूर नाही राहणार, ते जवळजवळ येतील. जवळजवळ आले म्हणजे कायनेटिक एनर्जी कमी होईल, जवळजवळ येले म्हणजे लवकर लिक्विफाय होण्याचा चान्स आहे, ते लवकर लिक्विफाय होतील आणि त्यांची सोल्युबिलिटी जास्त असेल. सांगण्याचा उद्देश काय आहे तर ॲट लोअर टेम्परेचर इक्विलिब्रियम, धिस इक्विलिब्रियम लोअर टेम्परेचरला बॅकवर्ड ॲरो आहे. धिस इक्विलिब्रियम शिफ्ट टू लेफ्ट, इक्विलिब्रियम शिफ्ट टू लेफ्ट अँड इन्क्रीजिंग सोल्युबिलिटी. त्याच्या उलट ॲट हायर टेम्परेचर, टेम्परेचर जास्त असेल तर फॉरवर्ड ॲरो, दिस इक्विलिब्रियम शिफ्ट टू राईट अकॉर्डिंग टू ली चॅटलियर्स प्रिन्सिपल, अगेन शिफ्ट टू राईट अँड डिक्रीजिंग सोल्युबिलिटी. द सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन लिक्विड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. हे अपोजिट आहे, ठीक आहे. तर सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन लिक्विड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. फॉर सॉलिड्स, सॉलिडमध्ये उलट असतं. सॉलिडमध्ये टेम्परेचर वाढवलं का सोल्युबिलिटी वाढते, टेम्परेचर कमी केलं का सोल्युबिलिटी कमी होते. म्हणजे टेम्परेचर कमी सोल्युबिलिटी कमी, टेम्परेचर जास्त सोल्युबिलिटी जास्त, दोन्ही सेम प्रपोर्शनमध्ये, डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये चेंज होतात. गॅसमध्ये तसं नाही, टेम्परेचर वाढवलं तर सोल्युबिलिटी कमी होते, टेम्परेचर कमी केलं तर सोल्युबिलिटी वाढते, इनव्हर्स प्रपोर्शनमध्ये आहे. तर सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड increases with increase in temperature, but solubility of a gas in liquid decreases with increase in temperature. आणखी काही फॅक्टर्स असतात जसं ॲडिशन ऑफ सॉल्ट. तुम्ही कदाचित लहानपणी केले असतील, बरेच जण असे काही काय प्रयोग करत असतात. घरी कोल्ड्रिंक वगैरे आणलं असेल, थम्सअप, फॅन्टा, मिरिंडा वगैरे, आणि ते ग्लासमध्ये ओतल्यानंतर त्याच्यामध्ये जर का चिमूटभर मीठ टाकून बघितलं तर त्याच्यात खूप सारे बुडबुडे निघतात, खूप सारे बुडबुडे निघतात आणि गॅस बाहेर पडतो. त्याच्यामध्ये जो डिझॉल्व्ड कार्बन डायऑक्साईड गॅस आहे तो बाहेर येतो. म्हणजे कार्बन डायऑक्साईड डिझॉल्व्ड कंडिशनमध्ये राहत नाही, म्हणजे त्याची सोल्युबिलिटी कमी होते. ड्यू टू ॲडिशन ऑफ सॉल्ट सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन लिक्विड डिक्रीजेस. त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा आपण सॉल्ट टाकतो तर जे इंटर पार्टिकल डिस्टन्स आहे, त्याच्यामधली जी स्पेस आहे, त्याच्यामध्ये सॉल्टचे पार्टिकल ती जागा ऑक्युपाय करतील. मग गॅसच्या मॉलिक्युल तसंही लवकर बाहेर पडायला लागेल, मग गॅसची सोल्युबिलिटी इन लिक्विड कमी होते. तर ड्यू टू ॲडिशन, एक म्हणजे एक्झाम्पल हे कधी कधी विचारू शकतात की व्हॉट इज द इफेक्ट ऑफ सोल्युबिलिटी ऑफ कार्बन डायऑक्साईड इन कोल्ड ड्रिंक व्हेन सॉल्ट इज ॲडेड इन टू इट. तर ड्यू टू ॲडिशन ऑफ सॉल्ट सोल्युबिलिटी ऑफ कार्बन डायऑक्साईड इन अ सॉफ्ट ड्रिंक डिक्रीजेस. सॉल्ट टाकला तर सोल्युबिलिटी कमी होते. दुसरा एक इफेक्ट आहे. तिसरा आपण म्हणतो की पहिला काय झाला, नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट, ज्याच्यामध्ये लाईक डिझॉल्व्स लाईक एक प्रिन्सिपल आपण बघितलं. दुसरा बघितला फॅक्टर टेम्परेचर, इफेक्ट ऑफ टेम्परेचर. सॉलिडवर टेम्परेचर वाढवल्याने सोल्युबिलिटी वाढेल, गॅस इन लिक्विडमध्ये टेम्परेचर वाढवल्याने गॅसची सोल्युबिलिटी इन लिक्विड कमी होईल अँड व्हाईस व्हर्सा. तिसरा फॅक्टर आहे प्रेशर. आता प्रेशर हा जो फॅक्टर आहे हा सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विडवर अफेक्ट करत नाही. तुम्ही सॉलिडवर कितीही प्रेशर दिलं तर सॉलिड काही कॉम्प्रेसिबल नसतात, त्याचे मॉलिक्यूल जितके जवळ यायचे ऑलरेडी जवळ आलेलेच असतात, आणखी त्यांना आपल्याला कॉम्प्रेस करता येत नाही. त्याच्यामुळे प्रेशरचा सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विडवर काहीही परिणाम होत नाही. मात्र गॅसेस जर असतील तर सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन लिक्विड इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन विथ इन्क्रीज इन प्रेशर. ठीक आहे, बघूयात. थर्ड फॅक्टर, इफेक्ट ऑफ प्रेशर. तर आधीच डिस्कस केल्याप्रमाणे
प्रेशरचा सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विडमध्ये कुठलाही इफेक्ट होत नाही. फॉर सॉलिड इन लिक्विड्स देअर इज नो इफेक्ट ऑफ इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग प्रेशर ऑन सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड. मात्र गॅसियस कंडिशनमध्ये होतो. गॅस इन लिक्विड तर ॲक्च्युली काय असतं की जो गॅस आहे त्याच्यावर जर आपण प्रेशर अप्लाय केलं तर तो कॉम्प्रेस होतो, त्याचं व्हॉल्यूम कमी होतो आणि व्हॉल्यूम कमी झालं की लिक्विफाय होण्याचा चान्स वाढतो, म्हणजे सोल्युबिलिटी वाढते. आणि जर प्रेशर कमी असेल तर जो लिक्विड आहे तो पण गॅसियस स्टेटमध्ये राहायचा प्रयत्न करतो, दूर दूर राहतात आणि दूर दूर राहिल्यामुळे काय होतं की सोल्युबिलिटी कमी होते. तर प्रेशर जास्त असेल तर सोल्युबिलिटी जास्त आणि प्रेशर कमी असेल तर सोल्युबिलिटी कमी. हेच इथे लिहिलंय. लिक्विड टू गॅस हे जे इक्विलिब्रियम आहे, लिक्विडचं रूपांतर गॅसमध्ये कधी होतं, जेव्हा प्रेशर कमी असेल तर. मग जर प्रेशर कमी असेल तर लिक्विड जो आहे तो गॅसियस स्टेटमध्ये जाईल आणि गॅसियस स्टेटमध्ये राहिला म्हणजे लिक्विडमध्ये मिक्स होणार नाही, म्हणजे सोल्युबिलिटी कमी असेल. मात्र प्रेशर जर जास्त असेल तर गॅसचं रूपांतर लिक्विडमध्ये होण्याचा चान्स जास्त आहे. ॲट हायर प्रेशर दिस इक्विलिब्रियम शिफ्ट टू लेफ्ट आणि इक्विलिब्रियम लेफ्टला शिफ्ट झालं. गॅस विल ट्राय टू रिमेन इन लिक्विड स्टेट, रिमेन इन सोल्युबल कंडिशन, देअरफॉर सोल्युबिलिटी इन्क्रीजेस. दस सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन प्रेशर. आता एक 11th मध्ये आपल्याला स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये क्रिटिकल टेम्परेचर एक कन्सेप्ट होती. तर त्या क्रिटिकल टेम्परेचरचे इथे काय विचारतात, तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या गॅसचं क्रिटिकल टेम्परेचर जास्त आहे तो गॅस थोड्या हायर टेम्परेचरला सुद्धा आपण त्याला लिक्विफाय करू शकतो आणि जो गॅस हायर टेम्परेचरला सुद्धा लिक्विफाय करता येईल त्याची सोल्युबिलिटी जास्त असते. तर द गॅस विथ हायर क्रिटिकल टेम्परेचर कॅन बी लिक्विफाईड इझिली अँड इट इज मोर सोल्युबल इन लिक्विड. इट्स सोल्युबिलिटी इन लिक्विड इज मोर. कधी कधी सायंटिफिक रिझनमध्ये म्हणा किंवा असंच ऑप्शनमध्ये दिलेलं असतं की समर डेजमध्ये ॲक्वॅटिक ॲनिमल्स हे बॉटम साईडला का असतात. जे पण लेक असेल किंवा वेल असेल, विहिरीमध्ये तळ्यामध्ये जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत ते तळाशी का थांबतात समर डेजमध्ये, उन्हाळ्यात. कारण असं आहे की उन्हाळ्यामध्ये सूर्याची जी किरणं असतात ती लंबरूप असतात, म्हणजे परपेंडिक्युलर असतात आणि त्याच्यामुळे काय होतं की हे जे वरच्या लेअरमधलं वॉटर आहे याचं टेम्परेचर जास्त होतं. मग याचं टेम्परेचर जास्त झाल्यामुळे इथे टेम्परेचर जास्त आहे. टेम्परेचर जास्त आहे तर इथे डेन्सिटी कशी असेल, कमी आहे आणि डेन्सिटी कमी असल्यामुळे ते वरतीच राहील, ते पाणी काही खाली येणार नाही. त्याच्या उलट ज्यावेळेला आपण कन्व्हेन्शनल करंट म्हणतो हीटसाठी, जेव्हा आपल्याला पाणी गरम करायचं असेल गॅसवर, तर हे समजा पातेलं आहे, या पातेल्यामध्ये आपण पाणी घेतलं आणि याला आपण हीट केलं, गॅस पेटवून त्याला गरम करायचा प्रयत्न केला, तर पाणी आपण गरम कुठून करतो, गॅसला खालूनच देतो ना. मग इथलं जे वॉटर कंटेंट आहे तो हीट होतं, त्याचं टेम्परेचर वाढतं. टेम्परेचर वाढलं की त्याची डेन्सिटी कमी होते. डेन्सिटी कमी झाली का हे वॉटर आहे ते वरती जातं आणि वरचं जे कोल्ड वॉटर होतं ते कोल्ड वॉटर खाली येतं. कोल्ड वॉटर हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करतं, त्याची डेन्सिटी कमी होतं, ते वर जातं आणि वरचं पाणी पुन्हा खाली येतं. असं गरम झालेलं पाणी वर आणि थंड पाणी खाली असं सर्क्युलेट होऊन होऊन अख्खं भांडभर पाणी जे पण असेल ते गरम होतं. पण तिथे काय होतं, आपण खालून हीट देतो म्हणून खालच्या पाण्याची डेन्सिटी कमी होऊन ते वर जातं आणि वरच्या पाण्याची डेन्सिटी जास्त असल्यामुळे ते खाली येतं. हे असं होत राहतं. इथे असं होत नाही. वरचं पाण्याचं टेम्परेचर जास्त आहे, त्याची डेन्सिटी कमी आहे, ते वरच राहणार आहे, ते काही खाली येणार नाही. मग इथे टेम्परेचर जास्त आहे म्हणून ऑक्सिजनची जी सोल्युबिलिटी आहे ती कमी असेल. सोल्युबिलिटी ऑफ ऑक्सिजन इन दॅट लेव्हल इज लेस. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला अप्पर साईडला आपण बघतो त्यावेळेला हे जे एअरचं प्रेशर आहे तेवढंच प्रेशर ह्या लिक्विडच्या सरफेसवर असेल, 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. आणि जसं जसं आपण खाली येणार तसं तसं या पाण्याचं पण ॲक्वियस प्रेशर पण येणार. म्हणजे या साईडला जे पण वॉटर आहे, बॉटम साईडला जे वॉटर आहे त्या बॉटम साईडला असलेल्या वॉटरचं एक तर टेम्परेचर कमी आहे आणि प्रेशर कसं आहे, जास्त आहे. दोनही गोष्टी फेवरेबल आहेत. कशासाठी, मोर सोल्युबिलिटी ऑफ ऑक्सिजन इन वॉटर. म्हणून इथे सोल्युबिलिटी ऑफ ऑक्सिजन इन वॉटर इन लोअर साईड ऑफ वॉटर इज मोर. आणि वरच्या साईडला एक तर टेम्परेचर जास्त आहे, ठीक आहे, हे सर्क्युलेट होत नाही म्हणून टेम्परेचर जास्त आहे, प्रेशर कमी आहे. ह्या दोनही गोष्टी काय सांगतात की सोल्युबिलिटी ऑफ ऑक्सिजन इज लेस.
solubility of oxygen is less in upper layer. As aquatic animals requires oxygen for respiration, they remain at the bottom side due to increase in pressure and lower temperature, that is more solubility of oxygen in water. खाली जे पाणी आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं आणि वरचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं. म्हणून जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत हे समर डेजमध्ये, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये स्पेशली खाली राहायचा, बुडाशी किंवा तळाशी राहायचा प्रयत्न करतात. तर हे होते फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सोल्युबिलिटी. आणखी एक फॅक्टर, जो फॅक्टर हाच आहे म्हणजे इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन लिक्विड. याला थोडंसं सिस्टमॅटिक पद्धतीने हेनरीज लॉनी एक्सप्लेन केलेलं आहे. ॲक्च्युली आपण हे पाहिलेलंच आहे काय आहे ते, पण हेनरीज लॉ त्यांनी दिलंय, सायंटिस्ट आहे त्यांनी दिलं म्हणजे ते काय एक लॉ बनून जातो. मग तो आपल्याला लॉ बघायचा आहे. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून इथेच थांबूया आणि हेनरीज लॉ जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया.